आज आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं विकली अनालिसिस करणार आहे. चला तर मग लगेच सुरू करूयात. मी आपला कपिल आपल्या या मराठी मनीच्या दुनियेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, इथे बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट लावलेला आहे. चार्ट लावल्यानंतर आपल्याला काय लक्षात येतंय की मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर होतं, मार्केट परत बाईंग मध्ये कन्वर्ट झालं. मार्केटमध्ये आज परत सेलिंग प्रेशर आला आणि मार्केट एंडिंगच्या टायमाला परत बाईंग मोमेंटम दिलं. यावरनं ओव्हरऑल आपल्याला काय लक्षात येतं की मार्केट एक बुलिश ट्रेंड मध्ये आहे आणि हे पाहायचं असेल तर आपल्याला थोडासा ब्रॉड चार्ट पाहायचा गरजेचा आहे मित्रांनो. आणि कधी तुम्ही ब्रॉड चार्ट पाहिला मित्रांनो तर तुम्हाला इथे एक बुलिश ट्रेंड पाहायला मिळतो. मग बुलिश ट्रेंड मध्ये हे काय असतं ना, हे पुलबॅक असतं मित्रांनो. मार्केट खाली येतं, परत वर जातं, परत खाली येतं, परत वर जातं. मग याला आपण कशा प्रकारे ट्रेड करू शकतो? थोडंसंही मार्केट खाली आलं तर आपल्याला काय वाटतं इथून निगेटिव्ह मार्केट झालेलं आहे, निगेटिव्ह ट्रेंड मध्ये आलेलं आहे. तर मित्रांनो तसं नसतं. मार्केटची चालच त्याप्रमाणे असते. आणि कधी तुम्ही आता पाहिलं तर मार्केटने आपल्याला स्वतःहून स्विंग बनवून दिलेला आहे. पहिला स्विंग हा आहे आणि दुसरा स्विंग हा आहे. म्हणजे हा खालच्या साईडचा एक स्विंग आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा वरच्या साईडचा एक स्विंग पाहायला मिळतोय. मार्केट कुठे बंद झालंय? मध्यभागी. मग आता इथे आपल्याला कशा प्रकारे मार्केटला ट्रेड करायचंय? मार्केट कधी अप्पर साईडला आलं तर इथे आपण सेल करू शकतो आणि मार्केट खालच्या साईडला आलं तर आपण इथे बाय करू शकतो. कारण तुम्ही पाहताय की त्या मुवमेंटला आल्यानंतर फास्ट सेलिंग येते आणि खालच्या बाईंग मुवमेंटला आल्यानंतर फास्ट बाईंग येते. तर ह्या झोन मध्ये तोपर्यंत मार्केट आहे ना, तोपर्यंत आपण याला या प्रकारे ट्रेड करू शकतो. पण कधी मार्केट गॅप अप ओपन झालं तर काय करायचंय? मार्केट हे बाईंग मध्येच राहील मित्रांनो. काय राहील? कारण ओव्हरऑल सेलिंग प्रेशर जितकं होतं तितकं बायरने ऑब्झर्व केलेलं आहे. आणि इथे कधी तुम्हाला एक गोष्ट शिकायची असेल तर तुम्ही पाहू शकतात मित्रांनो, कधी बाईंग मार्केट वरती जात असलं तर ते स्लो आणि स्टडी जात असतं. सेलिंगचं आपल्याला माहिती की सेलिंग नेहमी फास्ट येते, पण बाईंग मार्केट हे नेहमी स्लो आणि स्टडी वरती जात असतं. पण इथे आपण एंडिंगला काय पाहतोय की इथे फास्ट मोमेंटम झाली. मग ही अनयुज्युअल मोमेंटम आहे. म्हणजे इथे जी बाईंग झालेली आहे ही काहीशी वेगळी झालेली आहे. मग त्यासाठी कधी मार्केट गॅप अप ओपन झालं आणि इथे थोडा वेळ टाइमपास करून ब्रेक केलं वरच्या साईडला तर आपण इथे बाईंग पोझिशन बनवू शकतो. आता कधी मार्केट हा जो झोन आहे या झोन मध्ये कुठे साइडवेज ओपन झालं मित्रांनो तर आपल्याला सिमिलर आहे ह्या झोनचा वेट करायचा आहे. पण ट्रेंड हा बुलिशच राहणार आहे. ओव्हरऑल आपल्याला बाईंगचा विचार करायचा. आणि या उलट कधी मार्केट गॅप डाऊन ओपन झालं म्हणजे ह्या लेवलला कुठे ओपन झालं तर मार्केट इथे साइडवेज होऊन वरती जात असलं तरी आपण इथे बाईंग करणार आहे. कुठपर्यंत आपण सेलिंगचा विचार करायचा नाहीये, तोपर्यंत ही जी लेवल आहे ना हिला तो टेस्ट करत नाहीये तोपर्यंत. का असं? कारण कधी सेलर स्ट्रॉंग असतील मित्रांनो तो सेलर मार्केट ओपन होताच ह्या लेवलला टेस्ट करायला येतील. आणि ह्या लेवलला कधी मार्केटने टेस्ट केलं मित्रांनो आणि याच्या खाली मार्केट ट्रेड करायला लागलं तर इथे सेलिंग प्रेशर आपल्याला अजून वाढताना दिसेल. पण ह्या लेवलच्या वर जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण याला बाईंग मध्येच पाहू शकतो. म्हणजे आपण ओव्हरऑल पाहिलेलं आहे की मार्केटला आपण कशा प्रकारे ट्रेड करायचं. मित्रांनो, इथे 1 वीकची कॅन्डल लावलेली आहे. आणि कधी तुम्ही रेग्युलर मार्केट अनालिसिसचे व्हिडिओ पाहतात तर मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं की ही एक मोठी मोमेंटम आपण पाहिलेली तर मार्केट काही दिवस काही वीक साइडवेज राहू शकतो. तर पाहू शकता तुम्ही त्या व्हिडिओ नंतर 3 वीक मार्केट त्याच रेंज मध्ये राहिलेलं आहे मित्रांनो. आता इथे आपल्याला एक छान अशी रेंज मिळालेली आहे वीकली कॅन्डल फ्रेमवर. तुम्ही कधी याला बॉक्स पॅटर्न मध्ये कन्वर्ट केलं आणि फक्त याचा वरच्या साईडला किंवा खालच्या साईडला ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन होण्याचा विचार केला ना तर तुम्हाला एक मोठा ट्रेंड इथे पाहायला मिळणार आहे. तर आपण तिन्ही सिनेरिओ पाहून घेतले मित्रांनो की मार्केटला कशा प्रकारे ट्रेड करायचं. आता आपण लेवल पाहून घेऊ की कोणत्या लेवलला आपण बाईंग किंवा सेलिंग करू शकतो. मित्रांनो, इथे या लेवल लावलेले आहे. ग्रीन लाईन म्हणजे काय तर सपोर्ट म्हणजे इथून बाईंग येऊ शकते आणि रेड लाईन जी आहे ती रेजिस्टन्सचं काम करू शकते. आणि अशाच लेवल मित्रांनो आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला देत असतो. तुम्ही ह्या लेवल लावून पहा या कशा प्रकारे वर्क करतात. आणि अशाच लेवल तुम्हाला डेली साठी हव्या असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक दिली, त्याच्याद्वारे तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉईन झाले तर डेली आपण तिथे अशा लेवल ह्या प्रोव्हाइड करत असतो. आता आपण ऑप्शन चेन पाहून घेऊ की ऑप्शन चेन आपल्याला काय सांगते येते. मित्रांनो, इथे बँक निफ्टीची ऑप्शन चेन आपण ओपन केलेली आहे 10 जानेवारीची. आणि आता ऑप्शन चेन मध्ये कधी तुम्ही पाहिलं तर 48,200 ते 48,300 हा जवळपास 100 पॉईंटचा तो झोन आहे मित्रांनो. तो रेजिस्टन्स झोन आहे.
कारण तिथे पोझिशन ऑलमोस्ट सिमिलर बनलेले आहे. आणि त्यानंतर रेजिस्टन्स कुठे पाहायला मिळते आपल्याला, तर 48,500 वरच. म्हणजे 300 कधी क्रॉस केलं तर 500ची मोमेंटम एकदम जलद येणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर कधी आता सपोर्ट पाहायला गेलो मित्रांनो, तो सपोर्ट आपल्याला 48,000 वर दिसतोय आणि त्यानंतर बिग सपोर्ट हा आपल्याला 47,500 वर दिसतोय. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शुक्रवारी कशा प्रकारे पोझिशन बनलेलं आहे. चेंजिंग ओआय कधी तुम्ही पाहिला मित्रांनो, तर पुट मध्ये पहा इथे मायनस पोझिशन झालेलं आहे. आता मायनस पोझिशन का झालेलं आहे, मार्केट एंडिंगला बुलिश होऊन बंद झालं तरी मायनस का झालं, कारण ज्यांनीही पुट विकलेले होते ना त्यांना इथे गॅरंटी नाही की मार्केट वरती सस्टेन करेल. आणि एक याचं उदाहरण सुद्धा आज आपण पाहिलं, मार्केट व्होलटाईल झालेलं आहे मित्रांनो. मार्केट खाली पण लवकर आलं आणि त्याच प्रमाणात मार्केट रिकवर सुद्धा झालं. म्हणजे इथे काय होतं, एकंदरीत स्टॉप लॉस हंटिंग होते. म्हणून मी तुम्हाला जी रेंज दिली ना त्या रेंजच्या बेसवर कधी तुम्ही ट्रेड केले तर तुमचा इथे स्टॉप लॉस ट्रिगर होण्याची शक्यता फार कमी आहे. तर आता मार्केटकडे 500चा वरचा रजिस्टर आहे आणि खाली 500चा सपोर्ट आहे. मध्ये 48 वर लिटिल बिट सपोर्ट आहे. 48,000च्या खाली कधी ट्रेड करत राहिलं मार्केट तर तुम्ही निगेटिव्ह सेंटिमेंटमध्ये जाऊ शकता. 48,000च्या वरती आहे तोपर्यंत तुम्ही मार्केटला पॉझिटिव्ह मध्येच पाहू शकता. आता आपण निफ्टी पाहून घेऊ की निफ्टीला आपण पुढच्या येणाऱ्या वीक मध्ये कशा प्रकारे ट्रेड करू शकतो. इथे मित्रांनो आपल्याला बँक निफ्टी सारखा एक स्विंग मिळालेला आहे अप साईडला आणि डाऊन साईडला. इथे आपल्याला एक रेंज पाहायला मिळते, ती आहे 21,500च्या नियर अबाउट आणि वरती आहे 21,800च्या नियर अबाउट. आणि मार्केट परत इथे सिमिलर मधल्या रेंज मध्ये बंद झालेलं आहे. तर यालाही सिमिलरच आपण ट्रेड करू शकतो. ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलंय, वरच्या लेवलला आपण सेल करू शकतो आणि खालच्या लेवलला आपण बाय करू शकतो. प्रॉब्लेम काय होतो ना मित्रांनो, आपण एवढा मोठा वेट करायला तयार नसतो. पण लेवलवर याचा वेट करत नाही, त्याच्या पहिलेच आपल्याला ट्रेड करायचं असतं. मी भरपूर जणांना असं पाहिलेलं आहे की त्यांना सकाळी सकाळी लवकर प्रॉफिट घेऊन निघायचंय मार्केटमध्ये. का, आपली लेवल ठेवा, आपल्या लेवलला आल्यानंतर आपण घेऊ. घाई कसली आहे, वेट करायचा ना. लेवलला आल्यानंतरच ट्रेड घेतला तर तुमचा स्टॉप लॉस लहान बनतो आणि तुम्हाला रिवॉर्ड चांगला मिळतो मित्रांनो. तुम्ही मध्येच कुठेतरी ट्रेड इनिशिएट केला तर तुम्ही ट्रॅप होण्याची तिथे खूप जास्त शक्यता असते. म्हणून लेवलवरच नेहमी ट्रेड केला पाहिजे. आता या 2 इंच्या वर गेल्याशिवाय आपल्याला बिग मोमेंटम पाहायला मिळणार नाही. कारण इथे काय आहे, ज्यांनी सेल केले त्यांचे स्टॉप लॉस इथे, मोमेंटम तर अजून डाऊन साईडला आहे, त्यांचे स्टॉप लॉस इथे ट्रिगर झालेले नाहीये. आणि त्यांनी आता इथे बाय केलेलं आहे, त्यांच्यासाठी तर एक ट्रेंड ऑलरेडी चालू आहे, तर त्यांचे स्टॉप लॉस या ठिकाणी हिट झालेले नाहीये. त्यामुळे कोणतीही मोठी मोमेंटम येणार नाही तोपर्यंत या रेंजच्या बाहेर मार्केट जात नाही. त्यामुळे आपल्याला बॉटमला बाय आणि टॉपला सेल ही बेसिक स्ट्रॅटर्जी ह्या वीक साठी फॉलो करायची आहे. तोपर्यंत 800च्या वरती मार्केट सस्टेन करत नाही किंवा 500च्या खाली मार्केट सस्टेन करत नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. सिमिलर आहे मित्रांनो, इथे 1 वीकची कॅन्डल आहे आणि तुम्ही कधी पाहिली तर प्रिव्हियस कॅन्डलच्या रेंज मध्येच ही वीकची कॅन्डल आहे आणि एक डोजी कॅन्डल बनली. पण आता जी ग्रीन कॅन्डल आहे याच्या रेंजच्या बाहेर जोपर्यंतही निघत नाही तोपर्यंत आपल्याला ट्रेड मिळणार नाही. तो झोन आपण ऑलमोस्ट 15 मिनिटाच्या चार्ट पॅटर्नवर काढलेला आहे मित्रांनो. आता इथेही आपल्याला काय करायचं मित्रांनो, गॅप अप ओपन झालं तर आपण बाईंगचाच विचार करायचा. टार्गेट आपलं हे 800च्या नियर अबाउट कुठेतरी असणार आहे. फ्लॅट कधी ओपन झालं आणि मार्केट सस्टेन करून वरच्या साईडला कधी ब्रेक केलं तरी आपलं टार्गेट हे इथेच असणार आहे. गॅप डाऊन ओपन झालं सिमिलर आणि इथे सस्टेन केलं आणि ह्या लेवल पासून वर जायला लागलं तरी आपण इथे बाईंगच करणार आहे. आता मार्केटचं पॅटर्न काय बनतं मित्रांनो, थोड्या साईडवेज होतं. एक तर डब्ल्यू पॅटर्न बनवेल या प्रकारे आणि मार्केट वरच्या साईडला जाईल, किंवा एन पॅटर्न बनवून मार्केट वरच्या दिशेला जाईल. हे दोन्ही पॅटर्न कधी बनले तर तुम्ही इथे बाईंगची पोझिशन घेऊ शकतात. पण कधी ही जी लेवल आहे 500ची, ह्या लेवलच्या खाली मार्केट गॅप डाऊन ओपन झाला आणि लो ब्रेक केला तर तुमचं टार्गेट पहिलं हे 500ची लेवलच्या आसपास असू शकतं आणि 500ची लेवल कधी ब्रेक केली तर तुम्ही टार्गेट हे कंटिन्यू पुढे वाढवू शकता. अन्यथा परत इथे सस्टेन करून मार्केट वरच्या साईडला जाऊ शकते. आता हे तर झालं की आपण मार्केटला कशा प्रकारे डील करू शकतो. पण आता आपल्याकडे लेवल सुद्धा हव्या की कोणत्या लेवलला आपण बाय केलं पाहिजे किंवा कोणत्या लेवलला आपण सेल केलं पाहिजे. तर आपण आता लेवल पाहून घेऊयात मित्रांनो. इथे निफ्टीच्या लेवल लावलेले आहेत. या लेवल तुम्ही चार्टला लावू शकतात आणि कशा वर्क करतायत त्या पहा आणि परफेक्ट कधी वर्क केल्यात ह्या लेवल आपण डेली टेलिग्रामला सुद्धा देत असतो. आता आपण ऑप्शन चेन आपल्याला काय सांगते
ते पाहून घेऊयात. इथे मित्रांनो निफ्टीची ऑप्शन चेन लावली 11 जानेवारीची. आता इथे सिमिलर आहे ना, मार्केट रजिस्टरवरच बंद झालेलं आहे मित्रांनो 21,700 वर. तिथे जवळपास 1 लाख ओवाय आहे. त्यानंतर सेकंड रजिस्टर 21,800चं आहे, तिथे 1,11,000 ओवाय आहे. नंतरचं पुढचं रजिस्टर हे आपल्याला 22,000वर पाहायला मिळतंय. ज्याप्रमाणे मी तुम्हाला रेंज सांगितली होती अप्पर रेंज 800च्या आसपास, ती बरोबर इथे मॅच झाली ऑप्शन चेन नुसार. आता सपोर्टला पाहू मित्रांनो आपण. सपोर्ट कधी पाहिला मित्रांनो, तो 21,500 वरच आहे. 1 लाख ओवा आहे तिथे मित्रांनो. म्हणजे तुम्ही पाहू शकतात, आपण चार्टवर आपण तो झोन काढला होता, तो झोन परफेक्ट इथे ऑप्शन चेन मध्ये मॅच होताना दिसतोय. कारण मेजर पोझिशन त्या स्ट्राईक प्राइस वर बनलेला आहे. वरती 800, खाली 500, मार्केट बिटवीन आहे. तर तुम्ही त्या प्रकारे ट्रेड करू शकतात. आता चेंजिंग वाय काय सांगतोय मित्रांनो, तर चेंजिंग वाय मध्ये 21,700 वर आणि 21,800 वर कधी तुम्ही पाहिलात तर जवळपास 50% पोझिशन ऍड झालेलं आहे शुक्रवारी. पण त्याच प्रमाणात 21,500 वर कधी तुम्ही पाहिलं तर तिथे 30% पोझिशन ऍड झालेलं आहे. तर याच्यावरनं एक आपल्याला समजतंय की रजिस्टन्स लिटिल बिट स्ट्रॉंग आहे. तर जोवर 800च्या वर मार्केट जाऊन सस्टेन करत नाही तोवर इथे आपण वरचं टार्गेट आपल्याला दिसणार नाही. तर त्यामुळे वरती आला तर सेल करायचंय, बॉटमला आलं तर बाय करायचंय. जोवर ह्या 300 पॉईंटच्या झोन मधनं मार्केट बाहेर निघत नाही तोवर. मित्रांनो, कधी ह्या टाईपचं तुम्हाला मार्केट अनालिसिस आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायचं, शेअर करायचे, कमेंट करायची. अशाच प्रकारची युनिक कन्सेप्ट तुम्हाला पाहिजे इच्छा असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.